नमस्कार मित्रांनो, मी संदेश द संदेश अकॅडमीमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करत आहोत. आज दिनांक 21 जुलै 2026. आज आपण पोलीस भरती सराव पेपरचं प्रश्न बघणार आहोत. आज आपला दिवस 12वा आहे मित्रांनो. तर आपण काय बघत असतो? सामान्य ज्ञान, बुद्धिमत्ता चाचणी, गणित, मराठी व्याकरण, चालू घडामोडी याच्यावर आधारित असलेले दररोज 25 क्वेश्चन बघत असतो. या 25 क्वेश्चनपैकी तुम्हाला प्रत्येक प्रश्नाचं उत्तर सांगायचं आहे आणि तुम्हाला या 25 पैकी किती मार्क मिळतात ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कळवायचं आहे. तर आपलं मिशन आहे मित्रांनो, sarkarinokri.com, म्हणजे आपल्याला पोलीस भरतीमध्ये सिलेक्शन घ्यायचं आहे. दररोज संध्याकाळी 7 वाजता आपल्याला पोलीस भरतीचं पेपर विश्लेषण आपल्याला बघायला मिळतं या द संदेश अकॅडमीवर. आजचा पहिला प्रश्न बघणार आहोत मित्रांनो आपण. सिंधू संस्कृतीचे सर्वात मोठे धान्यगार म्हणजे ग्रॅनरी कुठे सापडले? लोथल, कालीबंगन, हडप्पा, धौलावीरा. तर कुठे सापडले? तर हडप्पा येथे सापडले. ऑप्शन क्रमांक सी आपलं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, ऋग्वेदात पुरंदर ही उपाधी कोणाला वापरली आहे? अग्नी, इंद्र, वरुण, सोम. तर पुरंदर ऋग्वेदात पुरंदर ही उपाधी इंद्रदेवाला उपाधी दिलेली आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक बी आपलं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, गौतम बुद्धांनी प्रथम धर्मोपदेश कुठे दिला? कुशीनगर, सारनाथ, राजगृह, वैशाली. तर कुठे दिला? सारनाथ. ऑप्शन क्रमांक बी आपलं योग्य उत्तर असणार आहे. कोणत्या मौर्य शासकाच्या काळात तिसरी बौद्ध परिषद झाली? चंद्रगुप्त मौर्य, बिंदुसार, अशोक आणि दशरथ. तर कोणाच्या? अशोक ही तिसरी झाली. पण ती कुठे झाली मित्रांनो? तर ती पाटलीपुत्र इथे झाली. इंडिका हा ग्रंथ कोणी लिहिला? फाहियान, ह्युनयानसांग, मेगस्थनीज, अल-बिरुनी. कोणी लिहिला? मेगस्थनीज. ऑप्शन क्रमांक सी आपलं योग्य उत्तर असणार आहे. मेगस्थनीज हा कोण आहे? ग्रीक साहित्यिक होता किंवा ग्रीक राजदूत होता. तो कोणाच्या काळात होता? चंद्रगुप्त मौर्यांच्या काळात होता. त्यांच्या दरबारी आला होता त्यावेळेस त्यांनी इंडिका हा ग्रंथ लिहिला. पुढचा, इलाहाबाद स्तंभालेखातून कोणत्या गुप्त राजाबद्दल माहिती कळते? चंद्रगुप्त प्रथम, समुद्रगुप्त, कुमारगुप्त, स्कंदगुप्त. तर कोणाबद्दल मिळतं मित्रांनो? समुद्रगुप्त. ऑप्शन क्रमांक बी आपलं योग्य उत्तर असणार आहे. विक्रमशिला विद्यापीठ कोणी स्थापन केले? धर्मपाल, गोपाल, देवपाल, महिपाल. विक्रमशिला विद्यापीठ हे धर्मपाल यांनी स्थापन केले. ऑप्शन क्रमांक 1 आपलं योग्य उत्तर असणार आहे. दिल्ली सल्तनतीत पहिली महिला शासक कोण होती? नूरजहाँ, रजिया सुलतान, चांद बीबी, जहानारा. कोण होती मित्रांनो? रजिया सुलतान. ऑप्शन क्रमांक बी हे आपले योग्य उत्तर असणार आहे. एकूण किती दिवस होती ती? 40 दिवस. इबादत खाना हा कोणत्या मुघल सम्राटाने बांधला? बाबर, हुमायून, अकबर आणि जहांगीर. तर कोणी बांधला मित्रांनो? अकबर याने. अकबराने अलीही आणि हा जो धर्म स्थापन केला होता त्या धर्माची चर्चा फतेपूर सिक्री येथे धर्माच्या चर्चासाठी हा धर्माच्या चर्चासाठी इबादत खाना बांधला होता.
आईने अकबरी हा ग्रंथ कोणी लिहिला? अबुल फजल बदायुनी फैजी निजामुद्दीन अहमद. कोणी लिहिला? अबुल फजल यांनी. आईने अकबरी हा अबुल फजल यांनी हा ग्रंथ लिहिलेला आहे. आईने अकबरी हा अकबरनामा नामाचा तिसरा भाग आहे. भारतातील पहिले इंग्रजी कारखाने कुठे स्थापन झाले? मद्रास, सुरत, बॉम्बे, कलकत्ता. तर कुठे स्थापन झाले? सुरत. ऑप्शन क्रमांक बी. कधी झाले मित्रांनो? 1613 मध्ये. 1857च्या उठावात कानपूरचे नेतृत्व कोणी केले? तात्या टोपे, नानासाहेब पेशवे, राणी लक्ष्मीबाई, बेगम हजरतमाल. तर कोणी केले? नानासाहेब पेशवे. ऑप्शन क्रमांक बी. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले मुस्लिम अध्यक्ष कोण होते? बरुद्दीन तय्यबजी, फिरोजशाह मेहता, मोहम्मद अली जिन्ना, अबुल कलाम आझाद. तर कोण होते मित्रांनो? बरुद्दीन तय्यबजी. ऑप्शन क्रमांक ए योग्य उत्तर असणार आहे. ते अधिवेशन कोणतं होतं? दुसरं होतं 1887चं. पूर्ण स्वराज्याचा ठराव कोणत्या अधिवेशनात मंजूर झाला? लखनौ 1916, लोहार 1929, कराची 1931 आणि बेळगाव 1924. तर लाहोर. ऑप्शन क्रमांक बी आपलं योग्य उत्तर असणार आहे. भारत छोडो आंदोलन कोणत्या वर्षी सुरू झाले? 1939, 1940, 1942, 1946. तर कधी सुरू झाले? 1942. ऑप्शन क्रमांक 2 सी आपलं योग्य उत्तर असणार आहे. ते कधी झालं? 8 ऑगस्ट 1942 मध्ये. भारतीय राज्यघटनेतील मूलभूत कर्तव्य कोणत्या घटना दुरुस्तीने समाविष्ट करण्यात आली? काय विचारलं? मूलभूत कर्तव्य. 24वी घटना दुरुस्ती, 42वी, 44वी, 52वी. तर कोणते मित्रांनो? 42वी. ऑप्शन क्रमांक बी आपलं योग्य उत्तर असणार आहे. त्याच्यात कोणता कलम ॲड केला? 51A. त्याच्यामध्ये किती ॲड केले? 10 मूलभूत कर्तव्य. आणि 1986 मध्ये आणखीन एक मूलभूत कर्तव्य 11वं ॲड केलं. ते कोणतं? ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. भारतातील श्वेतक्रांती जनक कोण मानले जाते? एस स्वामीनाथन, वर्गीस कुरियन, नॉर्मन बोरलॉग, होमी भाभा. तर कोण मानलं जातं? वर्गीस कुरियन. ऑप्शन क्रमांक बी आपलं योग्य उत्तर असणार आहे. SI पद्धतीचे विद्युत प्रवाहाचे एकक कोणते? व्होल्ट, ओम, अँपियर, वॅट. काय? विद्युतचे अँपियर. ऑप्शन क्रमांक सी आपलं योग्य उत्तर असणार आहे. नाटोची स्थापना कोणत्या वर्षी झाली? 1945, 1947, 1949, 1955. कधी झाली मित्रांनो? 1949 रोजी झाली. ऑप्शन क्रमांक सी आपलं योग्य उत्तर असणार आहे. पण ती कधी झाली? 4 एप्रिल 1949. ते का चर्चेत आहे? त्यामुळं आपल्याला नाटोची स्थापना लक्षात ठेवावं लागणार आहे. मित्रांनो, अजून एक प्रश्न तुम्हाला. नाटोचा सदस्य आपला भारत देश आहे का? हे मला कमेंट बॉक्समध्ये कळवायचं आहे. पुढचा प्रश्न. भारतातील सर्वात लांब धरण कोणते? भाकरा नांगल, टिहरी, हिराकुंड, सरदार सरोवर. तर कोणते मित्रांनो? हिराकुंड. हिराकुंड कुठे? ओडिसामध्ये. ओडिसामध्ये कोणत्या धरणावर? आणि ते कोणते? मातीचे. रक्तातील ऑक्सिजन वाहून नेणारे प्रथिने कोणते? मायोग्लोबिन, हिमोग्लोबिन, केराटिन, कोलेजन. कोणतं आहे? हिमोग्लोबिन. ऑप्शन क्रमांक बी आपलं योग्य उत्तर असणार आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना कोणत्या वर्षी झाली? 1934, 1935, 1947, 1950. तर कोणत्या वर्षी झाली मित्रांनो? 1935 साली. ऑप्शन क्रमांक बी 1 एप्रिल 1935.
प्रोजेक्ट टायगर हा भारतात कोणत्या वर्षी सुरू झाला? 1969, 1973, 1980 आणि 1985. तर कधी सुरू झाला? 1973 रोजी. ऑप्शन क्रमांक बी. सूर्याच्या सर्वात बाहेरील थराला काय म्हणतात? प्रोटोस्फिअर, क्रोमोस्फिअर, कोरोना, कोर. तर काय म्हणतात? ऑप्शन क्रमांक 1 आपलं योग्य उत्तर असणार आहे. खालीलपैकी कोणता भारतीय शास्त्रीय नृत्यप्रकार नाही? कथकली, मोहिनीअट्टम, भांगडा, कुचिपुडी. भांगडा. ऑप्शन क्रमांक सी आपलं योग्य उत्तर असणार आहे. भांगडा हा पंजाबचा लोकनृत्य आहे. कथकली आणि मोहिनीअट्टम आणि कुचिपुडी हे शास्त्रीय नृत्य प्रकार आहे. शास्त्रीय विचारले. आणि भांगडा हा लोकनृत्य आहे. अशा प्रकारे मित्रांनो आपले 25 प्रश्न झालेले आहे. 25 पैकी तुम्हाला किती प्रश्नांचे उत्तर माहीत झाले आणि किती नवीन प्रश्न शिकले तुम्ही, त्याबद्दल आज ॲनालिसिस करायचं आणि मला कमेंट बॉक्समध्ये कळवायचं किती मार्क मिळाले. जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. नवीन अपडेट मिळत जातील तुम्हाला पोलीस भरतीचे. आणि काही त्रुटी असेल तर आम्हाला कमेंट करून कळू शकतात. आज आपण इथेच थांबूया. जय हिंद, जय भारत.